नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकर भरती परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक. TCS कंपनीच्या 3 अधिकाऱ्यासह मुख्याध्यापकाला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी. अन्न व औषधी प्रशासन विभागातील भरती प्रकरणी TCS कंपनीच्या 3 अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दिनांक 30 व 31 डिसेंबर 2024 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS कंपनीमार्फतीने महाराष्ट्रात वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या 2 पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेसाठी नंदुरबार श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय येथील केंद्रावर 4 सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 231 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती. याबाबत 24 मे 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन येथे सहाय्यक आयुक्त औषधे व पदावर सध्या नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या श्रीमती अश्विनी विजयकुमार जमादार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात न्याय संहिता कलम 318, 4, 238 सह महाराष्ट्र विधी मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 5, 7, 8 प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही पदांच्या ऑनलाईन परीक्षेतील परीक्षार्थी रोही संजय सुर्वे राहणार साक्री जिल्हा धुळे, साक्षी कृष्णा सोनवणे राहणार आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जयेश प्रवीण पाटील राहणार नंदुरबार, प्रीतम युवराज बोरसे साक्री जिल्हा धुळे, दिव्येश बाजीराव पाटील राहणार नंदुरबार यांनी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीत प्रथम आले असल्याने व त्यांची पेपर सोडवण्याची पद्धत संशयास्पद वाटल्याने त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांनी TCS कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या अन्वये सदर परीक्षेबाबतची चौकशी पूर्ण करून कंपनीमार्फत अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार नमूद परीक्षार्थी व TCSचे नियुक्त अधिकारी तसेच परीक्षा केंद्र संबंधित महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी परीक्षेत संगनमत करून गैरप्रकार केला व महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून तक्रार दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना वर नमूद परीक्षा केंद्रावर TCS कंपनीमार्फत परीक्षेसाठी नियुक्त प्रतिनिधी सुहास संभाजी थोरात वेन्यू कमांड ऑफिसर राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, अनिल रमेश पवार इन्व्हिजिलेटर राहणार नंदुरबार, राहुल जगन्नाथ वाडिले TCS MTOE राहणार शिंदखेडा जिल्हा धुळे, त्याचप्रमाणे नंदुरबार येथील परीक्षा केंद्र असलेल्या संस्थेचे मुख्याध्यापक सुरेंद्र मिलाजी पाटील राहणार नंदुरबार यांनी मिळून परीक्षेत गैरप्रकार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अन्वये पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सदर गैरप्रकार प्रकरणी नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परीक्षार्थी मात्र फरार आहेत. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे स्वतः करीत आहे.